मित्रांनो, तर बघा GMC सांगली मिरजचाच पेपर झालेला आहे. तर काही जे माझे विद्यार्थी होते ज्यांनी टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत त्यांनी काय म्हणलं की सर आजच्या पेपरवर तुम्ही उत्तरं द्या आजच्या पेपरचे. तर बघा आजचा पेपर तसं पाहायला गेलं तर सोपा होता आणि बरेच मुलं जे की पेपर सोडवलेले आहेत त्यांनी काय म्हणले की या पेपरमध्ये 80+ स्कोअर म्हणजे 80+ क्वेश्चन त्यांचे बरोबर येतील असं त्यांचा विश्वास आहे. तर बघूयात तुमचे किती प्रश्न बरोबर येतील ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर बघा आज आपण जे GSचे क्वेश्चन आहेत ते आपण याची उत्तरं आता पाहणार आहोत. तर बघा प्रश्न पहिला, पियुष गोयल यांच्याकडे कोणत्या मंत्रिपदाचा कारभार आहे? हा प्रश्न आहे. तर त्यांच्याकडं उत्तर काय आहे? वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. हे कुणाकडे आहे? पियुष गोयल यांच्याकडं आहे. हे त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. पुढे बघूयात. गंगटोक कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर मी सांगितलं होतं आणि टेस्ट सिरीजमध्ये पण मी राज्य आणि राजधानी आणि नृत्य, सण, उत्सव यावरती सुद्धा प्रश्न टाकले होते. त्याच अनुषंगाने बघा याचं उत्तर काय आहे? सिक्कीम आहे. पुढे बघूया. मिस युनिव्हर्स 2025ची फातिमा बोश आहे ती कोणत्या देशाची नागरिक आहे? तर ती फातिमा बोस कुठले? मेक्सिको या देशाची नागरिक आहे. पुढे पाहूयात. ओमान देशाची राजधानी कोणती आहे? तर ओमान ह्या देशाची बऱ्याच जणाला हा प्रश्न आला नाही. तर बघा ह्याचं मस्कट हे उत्तर आहे. पुढे बघूयात. वि. स. खांडेकर यांच्या कोणत्या कादंबरीला पहिला मराठीतला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? असा तो प्रश्न होता. त्याचं उत्तर आहे ययाती ही कादंबरी आहे. तिला पहिला मराठीतला ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे. मी यावरती पण पुरस्कारावरती देखील प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमध्ये भरपूर क्रिएट केलेले आहेत. भरपूर तुम्हाला प्रश्नांचा सराव होऊन गेलेला आहे मित्रांनो. पुढे बघूयात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. पुढला प्रश्न, कृषी सोलार पंप बसवण्यामध्ये गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या राज्याने केला आहे? असा प्रश्न होता. तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यानं केलेला आहे. चालू घडामोडी या 1 वर्षाच्या आतल्याच विचारलेल्या आहेत त्यांनी लेटेस्टमधल्या. एक आहे ती प्रश्न खेळावरचा ऑलिम्पिकचा, तो 2023चा एकच आहे तेवढं, आणि सगळे बाकीचे जे चालू घडामोडी आहेत ते सगळ्या लेटेस्टमधल्याच आहेत. पुढला प्रश्न बघूया. मॅन बुकर पुरस्कार 2025 प्राप्त मुस्ताक बानू कोणत्या राज्याशी निगडीत आहेत? तर त्या कर्नाटक या राज्याशी निगडीत आहेत. पुढे बघूया. उन्हाळी आणि हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा दर किती वर्षांनी होते? त्याचं आयोजन किती वर्षांनी होतं? दर 4 वर्षांनी होतं. बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत. तर बघा आता होऊ घातलेल्या GMC सोलापूर यासाठी देखील मित्रांनो तुम्हाला लेटेस्टमध्ये जे झालेलं आहे नवीन राज्याचे हे मुख्यमंत्री म्हणा आणि कोणत्या राज्यामध्ये कोणाची सत्ता आलेली आहे, त्याचं मुख्यमंत्री कोण आहे, त्या अनुषंगाने एकूण महानगरपालिका किती आहेत महाराष्ट्रामध्ये, एकूण जिल्हा परिषदा किती, याचं देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे थोडं. पुढं बघूयात. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर भारताचे पहिले राष्ट्रपती सर्वांना माहीत आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. काही सोपे पण प्रश्न होते. पुढं पाहूयात. तसं बघायला तर सगळा पेपरच मला वाटते सोपं आहे. पुढं, प्रवासी भारत दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर बघा महात्मा गांधी आले होते भारतामध्ये 9 जानेवारीला, त्यामुळं 9 जानेवारी हा प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधीजी भारतात आले होते म्हणून. पुढे बघूयात. PMJAY या योजनेतील
ए या अक्षराचे संक्षिप्त रूप काय आहे म्हणलेलं आहे बघा. तर याचं पूर्ण काय आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे. तर ए फॉर काय आहे, आरोग्य. ए फॉर ॲपल नाही, ए फॉर आरोग्य. पुढला प्रश्न, शिपायांचा बंड म्हणून ओळखला जाणारा उठाव भारतातला तो कोणता? शिपायाचा बंड, काडतूस प्रकरण, हे जे काही होतं ते 1857च्या उठावामधलं मित्रांनो प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर काय आहे, 1857. पुढला प्रश्न बघूयात. चैत्र मराठी महिन्यातला पहिल्या महिन्यातला कोणता सण साजरा केला जातो? चैत्र महिना सुरुवातीमध्ये मराठी महिन्यामधला हा पहिला आहे आणि मराठी नववर्ष देखील मानला जातो आणि तो गुढीपाडवा हा उत्सव साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, WHO मुख्यालय कुठे आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे. आपण टेस्ट सिरीजमध्ये हे सगळे प्रश्न झालेले आहेत आपल्याला. पुढे बघूयात. नाबार्डचे मुख्यालय नाही, नाबार्डचे कार्य म्हणले, मुख्यालय कार्य मी दिलं होतं सगळं. तर बघा ह्याचं कार्य काय आहे. नाबार्ड म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बँक. म्हणजे याचं काय महत्त्वाचं म्हणजे रुरल डेव्हलपमेंटमध्ये म्हणजेच ग्रामीण विकासासाठी पतपुरवठा ती बँक करत असते. कृषीविषयक प्रश्न आहे हा. पुढे बघूयात. काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईत केव्हा भरले होते? तर याचं उत्तर आहे 1885 साली काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईमध्ये भरलेले होते. पुढचा प्रश्न बघूयात. वर्ल्ड हेरिटेज ठिकाणापैकी दार्जिलिंग रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यातले आहे? तर ते पश्चिम बंगाल या राज्यातील आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, एक जिल्हा एक उत्पादनात GI टॅग मिळालेले एकूण किती GI टॅग भेटले 2025 साली? तर बघा एकूण 72 समथिंग टॅग भेटलेले आहेत. आणि अमरावती जिल्ह्याला 2 पिकासाठी आहे. एक पीक परीक्षेत आलं होतं, 2 पिकासंदर्भात माहिती विचारलेली होती. तर तुम्ही सांगायचं कमेंट करून की अमरावती जिल्ह्याला म्हणजे 2 पिकाला भेटलेले आहेत ते कोणत्या कोणत्या पिकासाठी भेटलेले आहेत. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. आणखीन एक वेळेस वाचतो. एक जिल्हा एक उत्पादनात GI टॅग मिळालेले अमरावती जिल्ह्यातील पीक कोणकोणते आहेत? ते एकूण अमरावती जिल्ह्याला 2 आहेत म्हणजे नुकतेच भेटलेले. ते तुम्ही मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. एक प्रश्न तुमच्यासाठी, मी बाकीचं शोधलोय, तुम्ही इतके एक शोधा. पुढे बघूयात. रणजी चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आता क्रिकेट प्रेमींसाठी हा प्रश्न सर्वांसाठी एकदम सोपा होता. तर बघा याचं उत्तर आहे क्रिकेट. भारताला एकसंघ ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावणारे कोण होते? तर ते सर्वांनाच माहीत आहेत, लोहपुरुष म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल याचं उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. हॉकी स्पर्धा 2023 कोणत्या राज्यात आयोजित केल्या होत्या पण त्या होऊ शकल्या नाहीत, भारताच्या बाहेर झाल्या? तर बघा ओडिशा या राज्यामध्ये बिरसा मुंडा स्टेडियम आहे, त्या स्टेडियममध्ये या स्पर्धा आयोजित केल्या होत्या पण तिथं नाही होऊ शकल्या. नंतर ना या स्पर्धा बाहेर देशामध्ये झाल्या मित्रांनो. तर ह्याचं उत्तर होतं हॉकी स्पर्धा 2023 कोणत्या राज्यात आयोजित केल्या होत्या? तर ओडिशा. पुढचा प्रश्न पाहूयात. आता बघा इतके प्रश्न संपलेले. 1-2 प्रश्न तितकेसे काही आठवले जे काही स्टुडंटनं पाठवलेत त्यावरती फक्त 2 प्रश्न नाहीत बरं का, म्हणजे 23 आहेत. तर 23 पैकी तुमचे किती आले हे देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि नंतर बघूयात आपण आता होऊ घातलेल्या GMC सोलापूर या ठिकाणी जे परीक्षा होणार आहे त्यासाठी आपण फक्त याची फीस 99 रुपये होती, तर आता आपण डिस्काउंट देऊन फक्त 50 रुपये केलेली आहे आणि 25 ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला टेस्ट भेटणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, 963788 9706 या नंबरवरती काय करायचं आहे, कॉल करायचं आहे किंवा तुम्ही या नंबरवरती फोनपे करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवरती सेंड करायचा आहे. तुम्हाला लगेच काय भेटून जातील, 25 ऑनलाईन टेस्ट त्या भेटून जातील. त्या तुम्ही मोबाईल तसेच लॅपटॉपवरती देखील सोडवू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला
नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.